नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते. तर आता 5:30 झालेले. घरातले कामं पण बाकी माझेवाले संध्याकाळचे, सकाळचे तर झालेच होते. आणि कृष्णा गेलाय ट्युशनला. तर मी किती वाजेची 3 वाजेची व्हिडिओ करत होती. तर आता बघा 5:30 झालेले. हे पण गेले आणि यांनी वरती चहा करून दिलेला होता आणि हे 5 वाजता गेले, म्हणजे आत्ताच गेले. आणि माझे सासरे ते पण चालले गेले, ते ननंदबाईकडे गेले. 2-3 दिवस म्हणे तिथं राहणार आहे मी. आणि तिथं गेले ते. तर त्यांचे ना दात राहिलेले होते. आता ते दादा आले तेव्हा मी खाली आली आणि गुडिया राणीने माझे व्हिडिओ शूट केले. गुडिया पण माझ्यासाठी खूप दमत होती आणि केव्हाची बस बिचारी 3 वाजेपासून माझ्याजवळ होती. तर तिला म्हटलं आता थोडा आराम कर, मी तोपर्यंत हे कपडे वगैरे चेंज करते. आणि सर्व कामं माझे तसेच पडलेले दुपारचे पोरांचे टिफिन वगैरे सर्व पडलेले. तर आता मी पूर्ण क्लीन करीन आणि स्वयंपाकला काय करायचं आहे ते पण काही अजून ठरवलेलं नाही मी. तर यांना विचारेन मी फोन करून. नाही तर हे 7 वाजेपर्यंत तर माझे कामच जातील. 7:15 7:30ला येऊन जाता. आणि बघा मी घागरा घातला आता, खूप छान वाटतंय. आणि मला अशी खूप आवड आहे असं काहीतरी घालायची आणि डान्स वगैरे करायची. नवरात्रामध्ये तर इतका डान्स करते मी, खूपच सर्वजणी हे करता मला, आमच्या कॉलनीतले पण. आणि तिकडे आम्ही जिथं राहत होतो जुन्या कॉलनी, तिकडे तर सर्वजण म्हणतात बापरे हिच्या अंगात ना देवी जीवन जाते बुवा असं. 9 दिवस ना मी 9 घागरे घालते. पण यावेळेस काय होतं काय माहिती. आणि असं नाही, इथंच नाही घालायची मी, पुण्याला घालायची. पण इथं मला आहे ना कंटाळा वगैरे येतो, त्याच्यामुळं असं हे होतं. आणि तिथं मी सर्व गोष्टी म्हणजे हे करायची. घरात जरी करायचं असलं ना, मला बाहेर जायची नाही, पण घरात मी सर्व गोष्टी करून घ्यायची. आणि बघा पूर्ण पसारा, भांडे वगैरे सर्व पडलेलं आहे. आणि आता कपडे चेंज करते आणि सर्व कामं. आणि माझे सासरे ते तर दुपारीच चालले गेलेले होते, ते ननंदबाईकडे गेले. 2 दिवस मी तिथं राहणार म्हणे. मग त्यांचे दात राहून गेलेले होते, म्हणजे दातांची क्लिप बसवलेली आहे ना त्यांना. तर मग ते दातांची क्लिप ना ते इथंच विसरून गेले. मग आता त्यांच्या गावाचे दादा आले, इथं जवळच आहे त्यांचं गाव. तर ते दादा घ्यायला आली तेव्हा मी खाली आली. तर चला मी आता सर्व कामं करून घेते. आणि काय स्वयंपाकचं काही अजून ठरवलेलं नाही आहे. हा पसारा आवरायलाच मला 1-1.5 घंटा चालला जाईल, कारण की गाद्या वगैरे सुद्धा सेट करायच्या बाकी माझ्यावाल्या. आणि दुपारी पोरं कसे कुशन वगैरे खेळत बसतात, ते मस्ती करतात, त्याच्यामुळे इकडे तिकडे पूर्ण पसारा करून टाकतात ते. आणि पूर्ण आवरून घेते मी. तर वातावरण बी असं पावसासारखं झालं आहे. आणि आज काही पाऊस आलेला नाही आमच्याकडे, पाऊस पडलाच नाही आज. खूप छान असं वातावरण आहे म्हणजे. आणि इतकं गरम होतं आहे तरीसुद्धा हे बघा माझ्या याच्यावरून तुम्ही समजू शकता. पूर्ण म्हणजे ना घामाने ना मी इतकं हे होतं आहे ना, पूर्ण पाऊस पडतो आहे पण तसंच नॉर्मल गरमच होतं आहे तरी. आणि वातावरण खूप छान आहे. आपले झाडं किती छान वाटतं, मला खूप आवडतं हिरवे झाडं. आणि आज कपडेसुद्धा मी मशीनला लावलेले नाही आहे, थोडेच कपडे होते. तर मग मी 2-3 कपडे होते त्यांचे शॉर्ट कपडे, तर ते हाताने धुवून घेतले मी. आणि बाकीचे कोरडे कपडे राहू दिले म्हटलं. आणि 2 दिवसापासून पाऊस, आणि सकाळी इतकं पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे ना मी कपडेच लावले नाही. म्हटलं थोडेच कपडे बी होते. आणि तर चला आवरून घेते मी आणि मग बोलते. सर्व कामं आवरून झाले. आणि किती वाजले का? 6:30 झाले. हे बघू शकता तुम्ही, 6:30 वाजून 5 मिनिटं झाले. आणि केव्हाची म्हणजे ना 5:30 वाजेची आवरत होती. आणि पूर्ण घर क्लीन करून ठेवलं मी. इतकं छान प्रसन्न वाटतं आहे आता. आणि पूर्ण पसारा पडलेला होता माझ्या घरात, पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. आणि सर्व म्हणजे किचनमध्ये सुद्धा माझे भांडे पडलेले होते. दूधसुद्धा गरम ठेवून दिलं मी. हे दूध आलं, दूधसुद्धा गरम ठेवलेलं आहे कमी गॅसवरती. इकडे भेंड्यासुद्धा धुवून ठेवल्या आहे आणि कोथिंबीरसुद्धा धुवून ठेवलेली आहे मी. सर्व भांडे आता कोरडे झाले का मग शिक्यामध्ये ठेवणार. शिकं खालीचे पण मग ते भांडे त्याच्यात ठेवणार. 2-3च भांडे शिक्यामध्ये, पण म्हटलं ते ओले आहे ना, तर मी तिथं लावून दिले ते भांडे सर्व. आणि किचन बी क्लीन झालं आहे. आता कणिक मळून घेते पहिले आणि लगेच भेंड्या चिरून भेंडीची भाजी टाकून लगेच चपात्या करून घेईन. म्हणजे कृष्णाचे पप्पा म्हणे तुम्हाला जे पटीन ते करा, त्यांचा फोन आलेला होता. तर ते दात दिले का भाऊ असं. तर गुडिया भेंडीची भाजी करते आम्ही. हां, आणि केळी पडलेली आहे. तर मला आहे ना केळीचं शिकरण खायचं मन झालं. म्हटलं मी केळी पाहिलेलीच नव्हती.
तर म्हटलं चला केळीचं शिकरण, काही भेंडीची भाजी, आणि सकाळी ना आम्ही बेसन बनवलेलं होतं पिठलं, तर ते बी थोडंसं पडलेलं आहे. तर त्याच्यामुळं यांना मी म्हटलं आता भेंडीची भाजी, काही थोडंसं हे बघा इथं पडलेलं आहे थोडंसं. आणि सकाळी ना मला भाजीला काहीच उमजत नव्हतं, आमच्यासाठीच बनवलं होतं. कृष्णाने त्यांच्यासाठी ना मॅगी बनवून दिलेली होती मी. ते 2 वाजता आले, त्यांना म्हटलं बेटा तुम्हाला मॅगी बनवून देईन. तर मी माझ्या राणीला आणि कृष्णाला मॅगी बनवून दिलेली होती. तर त्यांनीच बनवली होती, म्हणजे मी नाही बनवली होती. त्यांना म्हटलं मॅगी बनवून घ्या बेटा. आणि तेव्हा मी पण कामातच होती. आणि माझं आहे ना म्हणजे ना इतकी भागदौड चालू राहते दिवसभर कंटिन्यू. आणि दिवस कुठे जातो, आज तर मी फक्त 15-20 मिनटंच लोळलेली आहे. बाकीचे घरातले कामं आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायला भागत नाही. तर भरपूर कामं होते माझे. काही बाहेर माठ वगैरे पडलेला होता मागे, काही थोडेसे 2-3 कॅरेट वगैरे, पावडी पुडी सर्व पडलेलं होतं मागे. खूप पसारा होता, म्हणजे तरी मी थोडासा कॅरेट कुरेट ते वरती ठेवलं, तिसऱ्यावरती. म्हटलं ते खाली येऊन गेलेलं होतं, ते दादांनी मागच्या दादांनी पावडी वगैरे मागितलेली, ते खाली येऊन गेलेलं होतं. 2-3 म्हणजे 8 दिवसापासून माझे सासरे होते, तर त्याच्यामुळे मला जमतच नव्हतं वरती ठेवायला. ते कामं केले. अजून परत मग एक काम मागे ना भरपूर कामं निघतात. तर मागे मग ते पूर्ण स्वच्छ करून हार्पिक वगैरे टाकून पूर्ण क्लीन केलं मी. ते धुवून टाकलं, त्यालाच 1-1.5 तास मला त्यालाच केला. परत माझे सासरे वगैरे गेले, त्यांच्यातच मग 5-10 मिनटं मी त्यांच्यात बसली, गप्पा गोष्टी झाल्या, तर ते गेले. असं म्हणजे ना किरकोळ गोष्टींमध्ये ना वेळ कुठे जातो ते कळतच नाही. आणि मला आहे ना आज तरी बी स्वयंपाक करायला 1 वाजून गेला होता. मग मी 2 ज्वारीच्या भाकरी बनवल्या आणि बेसन बनवलं होतं माझ्यासाठी आणि यांच्यासाठी. म्हटलं मुलांना आज मॅगी करून देईन. आणि मुलांना मॅगी खाऊन माझे म्हणजे 8 दिवस झाले असतील. आणि त्यांना पाहिजेलच 8-15 दिवसात मॅगी पाहिजेलच देते मी. आणि रोज मॅगी देत नाही मी, तर 8 दिवस झाले, 5-6 दिवस झाले अशी देते. रोज कंटिन्यू मॅगी देत नाही मी त्यांना खायला. मैद्याची राहते आणि गुड्याला पण त्रास होतो त्याच्यामुळं. आणि हिला एवढी मॅगी आवडत नाही, कृष्णापेक्षा हिला कमी आवडते. आणि कृष्णाला मॅगी आवडते, त्याला तर रोज का असे ना मॅगी. आणि मी इथं बनवते भेंडीची भाजी. भेंड्या चिरून देते का तुम्हाला का नाही? आणि ताई ना पोसून दिला ना, ती मस्त भेंड्या चिरून देते का चिरून? मी कणिक मळून घेते तोपर्यंत. आणि मग पप्पा आले का नाही चपात्या बनवायच्या राहते ना. ठीक आहे, माझा मोबाईल तो तिथं बसून घे टेबलवरती. हां, तर चल गुड्या राणीला सांगते मी भेंड्या चिरायचं, आणि गुड्या करते हे मस्त चिरते ती. आणि माझ्यापेक्षा छान कामं करते ती, एकदम म्हणजे निर्मळ कामं राहतात तिचे, खूप निर्मळ काम. आणि आता बघा 6:30चं वातावरण इतकं छान झालं आहे. अजून परत मला तर हे झाडं आलेलं इतकं छान वाटतं ना. मी कंटिन्यू येते, थोडा वेळ बसते, उभी राहते आणि बॅटरी लो झाली. आणि बंगई आपली आली, बंगईवरती बसतो आम्ही, चहा वगैरे पितो मस्त आरामशीर निवांत. कधीतरी वेळ भेटतो तेव्हाच बसतो, नाही तर मग काही वेळ भेटत नाही. आणि दुसऱ्या मजल्यावरती बंगई आहे, पण टांगायला वेळच भेटत नाही आहे, तर ती पण पडलेली तशीच. आई गं, तर चला आवरून घेते. माझा बी हात दुखायला लागून जातो मोबाईल धरून धरून. कंटिन्यू 2-3-4 मिनटं झालं की हात दुखायला लागून जातो. तर चला मी आता गुड्या राणीला भेंड्या चिरायला लावते, तोपर्यंत मी कणिक मळून घेते. तर आजचा मेनू असा आहे आमचावाला. आणि भाजीला पण भाज्या राहून पण असं वाटतं काय भाज्या बनवायच्या बुवा. आणि नाही भाज्या राहिल्या तरी पण टेन्शन राहतं, आणि भाज्या राहिल्या तरी पण टेन्शन राहतं लेडीजला. तर चला मी आता भाजी करून घेते, कणिक मळून घेते, आणि मग बोलते तुमच्याशी. तर कणिक मळून घेतली मी, इथं कणिक मळून ठेवली मी. आणि गुड्या राणी चिरते भेंड्या, आणि मी बसते थोडा वेळ. आता पाणी प्यायचं आहे मला, तर पाणी घेऊन बसते थोडा वेळ, 5 मिनटं. गुड्या राणी भेंड्या चिरते तोपर्यंत. तर झाला माझा स्वयंपाक. आता फक्त भेंडीची भाजी थोडी वाफवायची राहिलेली आहे. चपात्या करून घेतल्या मी आणि गरम आहे, तर इथं सर्व काढून ठेवलेलं आहे. ताटं बी काढून घेते. आणि इथं भेंडीची भाजी होते. सिंपल बनवली मी भेंडीची भाजी, हिरवी मिरची, जिरं, लसूणची फोडणी देऊन. आणि मला आणि गुडियाला, माझ्या लेकींना सिंपल आवडते, कृष्णाला आणि त्याच्या पप्पांना मसाल्याची आवडते, कांदा वगैरे कापून. तर म्हटलं मी आज सिंपल बनवणार आहे, आणि रात्रीचं मसाला वगैरे खायचं नाही मला, ते गोळ्या वगैरे घेते तर. आणि ॲसिडिटी होते मला, खूप ॲसिडिटी होते. तर हे 4-5 दिवसापासून पावभाजी वगैरे खाण्यात आलं ना, तर त्याच्याने. तर तिला म्हटलं आपण सिंपल बनवू बेटा, म्हटलं त्याला तो काय म्हणतो काय माहिती अजून.
परत तो आल्यावर नखरे करीन. हे भेंडीची भाजी त्याला आवडत नाही, तर त्याला दूध शिकरण वगैरे पण आवडत नाही. आणि बघू आता त्याला काय आवडतं तर ते भाजी करून देईल मग. आणि त्याला मोजक्याच भाज्या आवडतात, कांदे टमाटे घालून जास्त भाज्या आवडतात. अशाच साध्या भाज्या आवडतच नाही. त्याला शेवभाजी आवडते, तर जमलं तर शेवभाजी करून देईल. आणि जर म्हटला खाऊन घेईल मम्मी तर मग हेच देईन मी त्याला. नाही तर मग दूध शिकरण थोडंफार खाऊन घेतो. तो म्हणतो जाऊ दे मम्मी, मग तुला कंटाळा आणि सकाळपासून आवडते. कधीतरी खाऊन घेतो, मग कधीतरी नाटकं करतो. तर करावंच लागतं मला, मुलांसाठी नाही मग कोणासाठी आपण करतोय तर. आणि त्याला बी वेळ भेटत नाही, सकाळी पण कोरडं खाऊन जातो. तर ह्यावेळेस त्याला व्यवस्थित जेवण पाहिजे राहतं. आणि बिचारा 9 वाजून जाता त्याला यायला. तर आता मी आवरून घेतलेलं आहे, भांडेसुद्धा घासून घेतलेले, पूर्ण किचन क्लीन करून घेतलेलं आहे. आणि मला इतकी जोराची भूक लागलेली आहे, खूपच जोराची भूक लागलेली आहे. सकाळी आहे ना आमचं आहे ना इतकं म्हणजे जेवण माझं आहे ना मन भरलंच नाही. मला पण एवढं बेसन एवढं आवडत नाही जीवापासून, तर खाऊन घेते. लेडीजला करावं लागतं तर खावावंच लागतं, कारण की तिला माहिती आहे भाज्या आपल्याला करायच्या आहे बॉस. आणि ज्या माणसं मुलं नखरे करतात त्यांना भाज्या कराव्या लागत नाही. तर चला मी आता आवरून घेते आणि आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.